नमस्कार मित्रांनो, टीव्हीवरच्या दातांच्या सेन्सिटिव्हिटीच्या जाहिराती बघून तुम्ही सुद्धा सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट वापरायला लागलात का? तुमच्या घरात सुद्धा सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट नियमितपणे वापरली जाते का? असं असेल तर नक्कीच हे धोकादायक आहे आणि याविषयी खरी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुम्ही सुद्धा बघितलं असेल टीव्हीच्या जाहिरातीमध्ये सेन्सिटिव्हिटीची जाहिरात दाखवून मग असं दाखवलं जातं की ती सेन्सिटिव्हिटीवर जी काही टूथपेस्ट आहे ती वापरली तर तुमच्या दातांच्या सगळ्या समस्या दूर होतात. आणि खरंच ती जाहिरात बघून तुम्ही सुद्धा जर सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट नियमितपणे वापरायला लागत असाल तर आजच सावध व्हा. कारण लक्षात घ्या की तुमच्या दातांना सेन्सिटिव्हिटी होणं हा कुठला आजार नाहीये, तर हा एक सिम्पटम आहे जो त्या आजाराचं एक लक्षण आहे. मग ते आजार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि म्हणून दातांच्या सेन्सिटिव्हिटीवर ट्रीटमेंट करण्यापेक्षा आणि सिम्पटमॅटिक रिलीफ देण्यापेक्षा सेन्सिटिव्हिटी कशामुळे होते त्या आजारावर किंवा त्या मूळ कारणावर उपचार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून ही सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट तुम्हाला नियमितपणे वापरायची गरज पडणार. कारण वयाच्या 50च्या आधी जर तुम्ही नियमितपणे टूथपेस्ट वापरताय किंवा तुम्हाला सेन्सिटिव्हिटी होते याचा अर्थ कुठेतरी तुमच्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि त्याच्यावर लवकर तुम्ही काम केलं नाही तर तुमच्या दातांचं किंवा हिरड्यांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. अशी कुठली कुठली कारण आहेत की ज्यामुळे दातांना सेन्सिटिव्हिटी होते? तर दातांना सेन्सिटिव्हिटी होण्याची दोनच प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे दातांची झीज होणं, दातांचं बाह्य आवरण असेल किंवा दातांच्या आजूबाजूला असणाऱ्या हिरड्यांची झीज होणं हे सेन्सिटिव्हिटीचं प्रमुख कारण आहे. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे दातांना कीड लागणं. तर दातांची झीज का होते याचं सर्वात प्रमुख कारण आहे की टूथब्रशचा चुकीचा वापर. तुम्ही जर टूथब्रशचा चुकीचा वापर करत असाल, आडव्या पद्धतीने ब्रश करत असाल, तुमच्या दातांना खड्डे पडणं, दातांच्या वरचं इनामल झिजून जाणं किंवा हिरड्यांची झीज होणं, हिरडा खाली जाणं हे प्रकार खूप कॉमन आहे आणि यामुळे दातांना सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. याचबरोबर तुमच्या दातांमध्ये काही फिलिंग केलेलं असेल, चांदी किंवा सिमेंट भरलेले असेल तर त्याची झीज होत असेल, ते निघून गेलं असेल तरी सुद्धा तुमच्या दातांना सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. तुमच्या दातांचा हिरड्यांच्या खाली असणारा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये जर झीज झाली असेल किंवा दातांच्या आणि हिरड्यांच्या फटीमध्ये काही गॅप पडला असेल आणि म्हणून जर सेन्सिटिव्हिटी होत असेल तर त्यावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे दाताला कीड लागणे. तुमच्या दाताला कीड लागलेली असेल, मग ती हिरड्यांच्या वर जिथे आपल्याला दाताचा भाग दिसतो आणि ती कीड पण दिसते अशा ठिकाणी असेल किंवा हिरड्यांच्या आतमध्ये जिथे आपल्याला कीड दिसत नाही पण दाताच्या फटींमध्ये अन्नाची कण अडकत असतात किंवा हिरड्यांमध्ये रक्त येत असतं किंवा जेवण झाल्यानंतर आपल्याला टूथपिकचा वापर करायला लागतो, अशा वेळी देखील आपल्या दातांना सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. आणि या दोन्ही कंडिशन मध्ये दातांना सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट वापरून सिम्पटमॅटिक रिलीफ देण्याऐवजी ज्या कारणामुळे ती सेन्सिटिव्हिटी होते त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. मग यावर दोन प्रकारचे उपचार होऊ शकतात. जर तुमच्या दातांना कीड लागली असेल तर त्या दातांना कीड काढून सिमेंट भरणे किंवा त्याला रूट कॅनल करणे, त्याला कॅप बसवणे, अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण करू शकतो. दातांच्या हिरड्यांची झीज झाल्यामुळे दातांच्या मुळांचा जो काही आतला भाग आहे तो एक्सपोज झाल्यामुळे जर सेन्सिटिव्हिटी होत असेल तर त्याला कव्हर करणं, त्यासाठी त्याच्यावर सिमेंटचं लेअर देणं किंवा त्याला कॅप बसवून कव्हर करणं, अशा प्रकारची ट्रीटमेंट करून दातांची सेन्सिटिव्हिटी आपण पूर्णपणे बंद करू शकतो. त्याचबरोबर जर दातांची झीज होत असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टूथब्रशचा योग्य वापर कसा करायचा याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. आणि यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जी लिंक दिली आहे टूथब्रशचा योग्य वापर कसा करायचा तो व्हिडिओ पाहू शकता. अशा प्रकारे मऊ टूथब्रशचा वापर करून आणि योग्य पद्धतीने वापर करून तुम्ही दातांची होणारी झीज थांबवू शकता, जेणेकरून भविष्यात होणारी सेन्सिटिव्हिटी टाळू शकता. त्याचबरोबर समजा काही पेशंट मध्ये दातांना एकमेकांवर घासल्यामुळे किंवा झोपेत दात चावल्यामुळे दातांची झीज होत असते आणि त्यामुळे सेन्सिटिव्हिटी होत असते. असं जर काही पेशंट मध्ये होत असेल तर त्यांना नाईट गार्ड सारखी ट्रीटमेंट उपयोगी ठरू शकते. यामध्ये नाईट गार्डची एक प्लेट बसवून तुमच्या दातांमध्ये बसवली जाते, जेणेकरून झोपेमध्ये तुम्ही वरच्या आणि खालच्या दातांची एकमेकांवर आदळ होऊन झीज होणार नाही आणि अशा प्रकारे दातांच्या सेन्सिटिव्हिटीचं हे कारण आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्या दातांना सेन्सिटिव्हिटी होण्याची वेगवेगळी कारण आहेत आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, ना की त्या सेन्सिटिव्हिटीला झाकण्यासाठी सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट वापरणं. तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा की सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट ही एक मेडिकेटेड टूथपेस्ट आहे आणि ही एक ट्रीटमेंट आहे जी काही शॉर्ट ड्युरेशनसाठी 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी डेंटिस्टने तुम्हाला सजेस्ट केलेली असेल. पण जर तुम्ही आयुष्यभर ही सेन्सिटिव्हिटीची टूथपेस्ट वापरत राहाल तर वयाच्या 60 नंतर तुमच्या सेन्सिटिव्हिटीला कुठलाही उपाय राहणार नाही. नक्की तुम्ही याची काळजी घ्या आणि इतरांनाही सांगा. थँक्यू.